एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टरची डोक्यात गोळी घालून त्याने आत्महत्या केलेली आहे। सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय। सोलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले। आता या क्षणाची धक्कादायक बातमी आपण बघतोय सोलापूरमधनं। सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रीतम, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील खळबळ माजवणारी ही बातमी मानावं लागेल। कारण सोलापुरातील प्रसिद्ध असणारे न्यूरोसर्जन म्हणून डॉक्टर वळसंकर यांची प्रसिद्धी आहे। पाहायला गेलं तर केवळ सोलापूर, महाराष्ट्र नव्हे तर जगभरात विविध रुग्णालयात सेवा बजावण्याचे काम डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी केलं होतं। असं असलं तरी रात्री 8:30च्या सुमारास त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात एक फायर करून कुठेतरी गोळी मारून घेतली होती। मात्र या गोळीचा आवाज आल्यानंतर त्यांच्यावर आता त्यांच्याच वळसंगिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र काही मिनिटापूर्वीच त्यांचा जो श्वास आहे तो थांबला आहे। त्यामुळे आता ज्या प्रमाणात पाहायला गेलं तर वळसंकर यांचं जे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात ते फार मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे कुठेतरी खळबळ उडाली असंच म्हणावं लागेल। धन्यवाद प्रीतम या सगळ्या तपशिलाबद्दल।